हाय फ्रेंड्स, मी पुन्हा आली आहे सार्थ अनुभव चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज एक नवीन विषय घेऊन आले आहे मी तुमच्या सगळ्यांसाठी. हां, आणि तो विषय आहे आपला ग्रंथ गीता. थांबा थांबा थांबा, तुम्ही म्हणाल की काय हे किती जुने विचार आहेत, हे जे किती जुनाट विचारांचे आहे हे, आणि सारखं देव करते असं तुम्ही मला म्हणाल. पण बिलीव्ह मी, देवाने गीतेमध्ये तेव्हा 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 सांगितलेले आयुष्याचे नियम आहेत, किंवा आयुष्यातले मार्ग आहेत, किंवा आयुष्यात चालताना ज्या अडचणी येतात त्याच्यावर निघालेले जे मार्ग आहेत, हे देवाने तेव्हा सांगितलेले आहेत गीतेमध्ये. ते आजही लागू होतात जसेच्या तसे. इव्हन आजच्या युगामध्ये ते खूप गरजेचं आहे. तुम्ही विचाराल का? कारण आज जे स्ट्रेसफुल लाईफ आहे, टेन्शनयुक्त लाईफ आहे, त्यावरती खूप छान छान उपाय देवाने सांगितलेले आहेत गीतेमध्ये. सो मला असं वाटत होतं, किंवा मला असं ॲडव्हाइस तुम्हाला द्यायचे की आम्हाला सगळ्यांनाच ते माहिती झालं पाहिजे. आणि म्हणून हा विषय आहे की गीता ग्रंथाचा. तर आपली ही जी गीता आहे ती वेगवेगळ्या भाषेंमध्ये आहे, जसं की मराठी, हिंदी, इंग्लिश. पण माझा पर्सनल अनुभव असा आहे की जेव्हा सर्वसामान्य माणूस ही गीता वाचतो किंवा वाचायला जातो, तेव्हा तेव्हा समजायला थोडीशी अवघड आहे ही. आणि त्यामुळे काय होतं, ती वाचत तर आपण जातो, पण वाचता वाचता बोध काही होत नाही, आणि बोध न झाल्यामुळे अंगीकारलं जात नाही. तर मला तुम्हाला एक ॲडव्हाइस द्यायची आहे की गीता वाचण्याऐवजी तुम्ही ते महाभारतात थ्रू बघा आणि ऐका. थांबा थांबा थांबा, तुम्ही म्हणाल की जे महाभारत आहे ते थोडंसं बोर वाटतंय, असं आहे तसं आहे. तर मी तुम्हाला त्याच्यावर हे सांगेन की नवीन जे महाभारत आहे हे नवीन पद्धतीने बनवलं आहे. हे प्रमोशनल नाही आहे. मी तुम्हाला सांगते की सौरभ जैन यांनी ज्या महाभारतामध्ये भूमिका केलेली आहे ते महाभारत तुम्ही बघा. त्या महाभारत मालिकेच्या सुरुवातीपासूनच देवाने इतके छान छान कोट सांगितलेले आहेत, ते जीवनावरती आधारित उदाहरणासहित सांगितले आहेत, अर्थासहित सांगितले आहेत. जेव्हा तुम्ही ते ऐकाल तुम्हाला वाटेल खरंच खरंच ह्या सगळ्याचा आपल्या जीवनामध्ये खूप उपयोग आहे. खूप उपयोग आहे, प्रत्येक कोटचा खूप उपयोग आहे. आणि माझं असं म्हणणं होतं की तुम्हाला आणि आपल्यासारख्यांना सगळ्यांना हे गोष्ट कळली पाहिजे, आणि तुम्ही सुद्धा ते महाभारत बघितलं पाहिजे. आणि हा देवाने दिलेला आणि दाखवलेला जो मार्ग आहे तो अवलंबला पाहिजे. आयुष्याची ही जी पाऊलवाट आहे ही देवासोबत आपण सगळ्यांनी चालूया, कॉन्फिडंट होऊया. माझा एक पर्सनल अनुभव असा आहे की आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी हे महाभारत बघितलेलं आहे त्या लोकांना असा अनुभव आलेला आहे की त्यांच्यामध्ये एक नवीन कॉन्फिडंट निर्माण झालेला आहे. एक जीवन जगण्याची नवीन कला, जीवन जगण्याचा एक मार्ग मोकळा झाल्यासारखा त्यांना वाटतो आहे, जेव्हा त्यांनी हे महाभारत पूर्ण बघितलं आहे. तेव्हा मला वाटतं की तुम्ही सुद्धा तो अनुभव घ्या, तुम्ही सुद्धा त्याच्यातून काहीतरी शिका, पुढे जावा, आनंदी राहा, आनंदी लोकांसोबत राहा, सगळ्यांसोबत आनंदी राहा. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.